नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहे पासाऊला। मी पासाऊला ऑलरेडी जाऊन आलो आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी ती लिंक टाकलेली आहे, प्लीज जाऊन बघा। आणि मी त्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की मी पुन्हा एकदा जाईल, कारण की काही गोष्टी मिस आउट झाल्या होत्या। तर बघूयात आज नवं काय बघायला भेटतं ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझा जो ग्रुप आहे हा, त्यातले बरेच जण इंडियात चालले काही कारणास्तव, काही जण त्याच्यानंतर दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट होत आहेत इंटर्नशिप वगैरे या पर्पजसाठी। तर मे बी त्यानंतर एकत्र सगळे सोबत ट्रिप पॉसिबल जरा डिफिकल्ट आहे, सो मे बी दॅट्स वाय वी आर गोईंग देअर। तो बघूयात आज काय काय धमाल मस्ती होते आणि काय काय मजा येते। तर आपण आलो आहे पासाऊमध्ये। आज बरीच गर्दी आहे, आज सॅटर्डे असल्यामुळे। तर बघूयात, मला तर वाटतं काही गोष्टी रिपिटेटिव्ह होतील, तर लेट्स सी। मॅटर झाला इकडे, मॅटर माहीत नाही काय झाला, मॅटर झाला आपलं शिप रेस्टॉरंट मागच्या व्हिडिओसारखं। आज खूप चांगलं वातावरण आहे। लास्ट व्लॉगमध्ये खूप जास्त पाऊस होता, खूप ढगाळ वातावरण होतं, खूप इरिटेशन होतं। पण आज जरा गर्दी पण आहे चांगली, खूप लोक आहे आज, आणि वीकेंड आणि सुट्टी असल्यामुळे खूपच जास्त मजा दिसते आज। मागच्या वेळेसपेक्षा आज इथे खूप शिप्स आहेत, सगळे ओपन्स आहेत। जसं तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो, हे शिप रेस्टॉरंट आहेत। तर ऑब्वियसली इट्स बिट एक्सपेन्सिव्ह, पण कोणी इंटरेस्टेड नाही आता, त्यांना गोष्टी बघायच्या आहे, तर आम्ही काही जात नाही तिकडे। इथे इंडियन रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे कहानी बाय कुमार। बघू, आमचा विचार चालला आहे मध्ये जायचा। लेट्स सी काय म्हणताय पोरं, मेन्यू वगैरे बघू काय असेल स्पेशल, तर नक्कीच जाऊ आम्ही। सेम वाईब। तर मागच्या वेळेस क्लिअर नव्हतं दाखवलं तुम्हाला, हा जो तुम्हाला छोटंसं घर किल्ला जास्त ते दिसतंय ना, त्याच्या एक्झॅक्ट बाजूला ते दिसतंय का तुम्हाला, तिकडनं ती दुसरी नदी येते, ही पहिली नदी इकडनं येते, आणि आपण तुम्हाला आता तिसरी दाखवतो, आणि तिसरी नदी। आणि लास्ट टाईम सारखंच हे फेरीवाले। तर आमचा नाश्ता टाईम चालू आहे। नाश्त्याला या मुलीने लेमन राईस आणला आहे, गाजराचा हलवा आहे, सो फायनली काहीतरी नवं। लास्ट टाईम आपला हा किल्ला बघायचा राहिला होता, जो 1099 साली बांधलेला आहे। खूप मनवावं लागलं मला सगळ्यांना, सगळेजण रडत होते की खूप चालायचे वगैरे, पण फायनली ते ॲग्री झाले आणि आम्ही आता चाललो आहे। खूप मोठा वॉक आहे, खूप पायऱ्या चढायच्या आहे, बट लेट्स सी। वॉकिंग तर खूप छान आहे, चढताय पोरं कसे बसे, थकताय, श्वास चावू राहिला त्यांचा, पण चालताय। फायनली आम्ही वरती आलो आहोत। तुम्हाला माहितीच आहे इकडच्या कासलचं, आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये समजलंच असेल। इकडे शक्यतो असं काही नसतंच, पण असे एक परत घरं आणि सिटी टाईप बनवलं आहे यांनी। जस्ट वरती आलो आहे, गोष्टी बघतो आहे अजून, बघू काही इंटरेस्टिंग दिसतं का। सगळ्यात इम्पॉर्टंट आम्हाला तो व्ह्यूज आहे, इथून एक टॉप व्ह्यू दिसतो 360 पॅनोरामासाठी, पूर्ण सिटी दिसते, पासाऊ सिटी। सो लेट सी कुठे काय, अजून तर बाकीचे येत आहे, ते आत्ताच हाफायला लागले। बघूयात, तिकीट पण आहे, बघू कितीचं आहे काय आहे, सगळंच बघूया। सो फायनली आपण वरती पोचलो आहोत। इथून पूर्ण सिटी दिसते, आणि त्या कोपऱ्यावर 3 नद्यांचा संगम आहे। आपण त्या ठिकाणी गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवेल त्या 3 नद्यांचा संगम कसा आहे। हे असा आहे एकंदरीत, तो अजून वरचा टॉप व्ह्यू आहे, तिथून 360 व्ह्यू दिसतो, खास त्याने मेन्शन केले तिथे पॅनोरामासाठी। मला वाटत नाही जायची एवढी गरज आहे, पण खूप मस्त आहे। सो इथून तुम्हाला थोडं क्लिअर दिसेल, लाईक ती जी नदी आहे ती एक नदी आहे, ही एक नदी आहे, आणि ॲक्च्युली हे जे आहे याच्या बाजूने एक नदी अजून एक आहे तिसरी, पण एकंदरीत असं आहे ते। आणि या ठिकाणी त्यांचा संगम होतो आणि पुढे त्या ऑस्ट्रियामध्ये जातात। आम्ही एक्झॅक्ट बॅक साईडला आलो आहे। तर बॅक साईडला याचं अजून एक कारण असं आहे की ही तिसरी नदी आहे, तुम्हाला दिसत नव्हती, म्हणजे क्लिअरली मला दाखवता पण नव्हती आहे। तर ही बॅक साईड आहे, आणि तुम्हाला वाटत असेल मी बिल्डिंग दाखवली ती समोरची तुम्हाला, ही वाली जिथून ती नदी निघते, आणि खाली जे आहे एक्झॅक्ट
एक्झॅक्ट खाली तीच नदी आहे जी इकडनं वाहत येते आणि इकडे येऊन ती मिक्स होते. तर हे होतं चर्च. लास्ट टाइम आपल्याला कॅमेरा अलाउड नव्हता पण आज अलाउड होता. आज तो द ग्रेट सेंट डे होता म्हणून खूप साऱ्या ड्रॉइंग्स आहेत तिथे. वेगवेगळी हिस्ट्री त्यांनी रेकॉर्ड केलेली आहे. खूप छान होतं ते. मला म्हणजे त्यांनी जी त्यांची हिस्ट्री एक ड्रॉइंगच्या माध्यमातून जी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते खूप छान होतं. आता आम्ही सिटी सेंटर घुमतोय. आम्ही आता डोनर खायला आलो आहे. डोनर खायला आम्ही आलो आहे ZOB डोनरला. तर कसं आहे काय तुम्हाला मी नक्की सांगतो. लेट्स सी. जो ब्रेड आहे ना हा त्याने आत्ता आमच्या समोर बनवला. एकदम क्रिस्पी आहे, एकदम मस्त आहे, फ्रेश आहे एकदम. आणि मेन गोष्ट म्हणजे कंटेंट तर खूपच भारी आहे, टेस्ट पण खूप चांगली आहे. तर मी हायली रेकमेंड करेल की तुम्ही जेव्हा पासवामध्ये याल तर ZOBचा हा जो डोनर आहे हा नक्की ट्राय करा. 6.5 युरोचा आहे पण मी सांगेल वर्थ फॉर मनी आहे. खूप भारी आणि खूप डिलिशियस आहे. तर हा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि याच्यासोबतचा माझा शेवटचा ब्लॉग होता. त्यानंतर लवकर दिसणार नाही व्हिडिओमध्ये. शिव बाय बोल दे मेरी ऑडियन्स को. बाय बाय, मिलते हैं जल्दी. अगर हो सके जल्दी.